हे आहे बंगला माता मंदिर। आता आलो आहोत बगलामुखी माता मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि हे आहे मंदिराचं मुख्य गेट। या मुख्य गेटमधून पायऱ्यानं आपण खाली गेल्याच्या नंतर मंदिर आहे। कामाख्या मातेचं दर्शन करून आता आलेलो आहोत आम्ही बगला माता मंदिर। या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे। कामाख्या देवी मंदिराकडून आपण आल्याच्या नंतर डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर हे अगदी जवळच मंदिर आहे। मंदिरामध्ये जाण्यासाठी या पायऱ्या उतरून जावं लागतं। या पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर आपण खाली अगदी खोलामध्ये बगला माता मंदिर आहे। पायऱ्या उतरून आलो आता अगदी मंदिराच्या जवळ। अतिशय निसर्गरम्य अगदी झाडी चौकडे व्यापलेले झाडी ना निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं हे मंदिर आहे बगला माता मंदिर। आता पायऱ्या उतरून आलो। हार पायऱ्या आहेत पण चांगल्या पायऱ्या आहेत आणि मागे दिसते आपल्याला बगला माता मंदिर। हे बघा मंदिराचं मुख्य गेट। घनदाट अशी झाडी आहे। तुम्हाला मी आता झाडी दाखवतो। घनदाट अशी झाडीने व्यापलेलं मंदिर आहे। मंदिराच्या अगदी जवळच दाट अशी झाडी आहे। मोठमोठे वृक्ष आहेत। निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे। जेव्हा आपण कामाख्या देवीला दर्शनासाठी येतो तेव्हा कामाख्या देवी मंदिरात सोबतच बगला माता मंदिरात सुद्धा आपण दर्शनाला येऊ शकता। तंत्र साधना आणि अनुष्ठान करण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी येतात। अतिशय गूढ असं वातावरण या ठिकाणी असतं आणि या ठिकाणी मंगळवारी आणि शुक्रवारी फार मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते। बगलामुखी देवी शत्रूचे निर्दालन आणि शत्रूला अचेतन करणारी देवी म्हणून मानली जाते आणि 10 महाविद्या आहेत त्यापैकी एक विद्याची आराधना या देवीला केल्यानंतर प्राप्त होते असं म्हटलं जातं। वाचाशुद्धी आणि वादविवादामध्ये विजय प्राप्त करून देणारी देवी आणि या देवीची पूजा केल्यामुळे ते प्राप्त होते असं सुद्धा म्हटलं जातं आणि पिवळा कलर या देवीला फार प्रिय आहे। सुरुवातीलाच गुफेमध्ये गणपतीची एक छान मूर्ती आहे आणि आतमध्ये एका दगडावर अनेक मूर्ती कोरलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात। मंदिरातून आता बाहेर पडल्याच्या नंतर मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या मात्र अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आणि पायऱ्यानं चढून आपल्याला वर जावं लागतं। पायऱ्या चढताना दम लागतो। अगदी चढाच्या पायऱ्या आहेत। दोन्ही बाजूंना गर्द झाडी डोंगर असं हे मंदिर आहे। निसर्गरम्य ठिकाणी असलेलं आहे। बगला माता म्हणजे असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी कामाख्या देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी नाभीचा भाग आहे आणि हाताच्या ज्या बगला आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणून याला बगला माता मंदिर असं म्हटलं जातं। चला आता दर्शन करून आलो। मंदिरात अतिशय स्ट्रिक्टली कॅमेरा प्रोहिबिटेड म्हणून नाही घेता आला।